मैं आदिवासी क्षेत्र में रहती हूँ। मुझे मालूम है कि किस तरह हमारे स्कूल बंद हो रहे हैं, स्कूलों में शिक्षक नहीं है। 1 लाख वैकेंसी है मध्य प्रदेश में शिक्षकों की, लेकिन फिर भी कह रहे हैं कि अरे शिक्षक की भरती क्यों करें, स्कूल ही बंद कर दो। या चळवळीसाठी पहिली गोळी जरी खायचं काम पडलं असं होणार नाही। भारतीय संविधान जिंदाबाद आहे, त्याने बोलण्याचा अधिकार आपल्याला प्रत्येकाला दिलेला आहे। आणि एवढे लोक आहेत, हा विचार घरामध्ये घेऊन जा, सोबतच्यांना सांगा, जे आले नसतील त्यांना पेरा, त्यांना सांगा आणि ही चळवळ अशीच जिवंत ठेवा आणि लवकरात लवकर या गोष्टीचा तडजोड काढा। आंध्र प्रदेशाच्या विरोधात खटला दाखल केला आणि सांगितलं की तुम्ही शाळा दिलेल्या नाहीयेत खेड्यापाड्यांना, त्यामुळे मुलं शिकत नाहीत म्हणून ते बेरोजगार आहेत म्हणून उपाशी आहेत, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता तुम्ही घ्या। आणि आश्चर्य म्हणजे कोर्टामध्ये निकाल जो लागला तो सकारात्मक लागला। हायकोर्टामध्ये ते गेले, तिथे सुद्धा सकारात्मक लागला। सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने तिथे सकारात्मक निर्णय दिला आणि त्याच्यासोबत एक क्रांतिकारी निर्वाळा दिला। ते वाक्य खूप महत्त्वाचं होतं की सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की प्रश्न हा केवळ एका विद्यार्थ्याचा नाहीये, तर भारतामध्ये शाळा नाही म्हणून शाळेपासून वंचित राहणारे, शिक्षणापासून वंचित राहणारे असे हजारो लाखो करोडो मुलं आहेत की ज्यांच्या शिक्षणाचा मूलभूत आवश्यकतेचा प्रश्न आहे। तेव्हा शिक्षण हक्क अधिनियम निर्माण झाला। तुमच्या माहितीसाठी ग्रामीण भागामध्ये आम्ही 120 गावांचा सर्वे केला या आंदोलनामध्ये जोडलो तेव्हापासून। आणि आम्ही गावकऱ्यांशी बोललो, आम्ही शिक्षकांशी बोललो, आम्ही विद्यार्थ्यांशी बोललो। आज जिल्हा परिषदेची ओळख काय झालेली आहे माहिती आहे? ग्रामीण भागामध्ये खिचडी देणारी शाळा। हो बर्बाद, हो बर्बाद, जिंदाबाद जिंदाबाद। आज स्त्री मुक्ति दिवस पर हमें फिर से याद करना है और रोज याद रखना है कि ब्राह्मणवाद, मनुवाद, हिंदुत्व, पूंजीवाद और पितृसत्ता सब एक दूसरे से ऐसे गुथे हुए हैं कि एक का विरोध किए मतलब आप अकेले एक का विरोध नहीं कर सकते, इन सभी का विरोध करना है। इन सभी का नाश करके हमें एक मानवीय मूल्यों का एक समाज खड़ा करना है। कई बार पितृसत्ता को हम भूल जाते हैं कि पितृसत्ता कितना मनुवाद, ब्राह्मणवाद, हिंदुत्व और पूंजीवाद के खिलाफ जिसके खिलाफ हम लड़ रहे हैं, उसका कितना एक मतलब अभिन्न अंग है, वो हम भूल जाते हैं। आज हमें याद करना है। सभी साथियों से ये भी निवेदन है कि आप अगले बार जब कार्यक्रम करेंगे, कभी भी कार्यक्रम करेंगे, कभी भी लड़ाई लड़ेंगे इंसानी हक और इंसानियत पर आधारित समाज के लिए, तो इन सब महापुरुषों के साथ साथ आप उनको भी याद करें, हमारी माओं को, सावित्री ताई को, फातिमा शेख को, और ये ना भूलें कि बाबा साहेब जब कह रहे थे कि जाति का विनाश हो, वो ये भी कह रहे थे कि पितृसत्ता का भी विनाश हो। अंबेडकरवाद या फूलेवाद या मार्क्सवाद भी दोनों का विरोध करता है, हर प्रकार का शोषण का विरोध करता है इकट्ठे। साथियों, हम शिक्षा बचाने के लिए एक मुहिम अभी हम चला रहे हैं, और ये मुहिम नहीं है, ये जंग है। ये जंग है कि हमारी अगली पीढ़ी, हमारे आने वाला जो देश है, जो बनने वाला जो देश है, वो कैसे बनेगा।
शिक्षा पर जो प्रहर अभी हो रहा है वो छोटा मोटा प्रहर नहीं है। शिक्षा के माध्यम से ही हर प्रकार का शोषण का तंत्र खड़ा रहा है और शिक्षा के माध्यम से ही और खड़ा रहने का कोशिश किया जा रहा है। और इसीलिए लोकशाही जनतांत्रिक शिक्षा व्यवस्था खड़ा करना हमारे लिए एक छोटी मोटी लड़ाई नहीं है, ये बहुत बड़ी लड़ाई है। इस समय विशेषकर शिक्षा राजनीति का एक बहुत महत्वपूर्ण केंद्र बन चुका है। हिंदुत्ववादी, ब्राह्मणवादी, मनुवादी ताकतें पूंजीवादी ताकतों से मिलके दोनों ने एक अपना एक वो बना लिया है, एकजुटता, एक गुट बन गए हैं। और पूंजीवाद और ये जो पारंपरिक शोषण के ताकतें सब मिलकर अभी हमारे पूरे शिक्षा व्यवस्था पर जिस तेजी से कब्जा करने की कोशिश कर रहे हैं, उनको रोकने में हम बहुत पिछड़ रहे हैं, बहुत पिछड़ रहे हैं। अभी आपके महाराष्ट्र के ही हमें पता चला है कि 65,000 स्कूलें कॉर्पोरेटों को सौंपे जा रहे हैं। पूरा शिक्षा व्यवस्था, जो सार्वजनिक शिक्षा व्यवस्था है, जो हम सबका सपना है कि सबको समान शिक्षा, सबको शिक्षा एक समान लेके रहेगा मजदूर किसान, ये हमारा नारा रहा है। लेकिन वो समान शिक्षा व्यवस्था तो हमसे और दूर दूर होता जा रहा है और हमारा पूरा शिक्षा व्यवस्था निजीकरण और कॉर्पोरेटीकरण को जब सौंपा जा रहा है और उसमें सिर्फ उनको नहीं सौंपा जा रहा है, उसमें हिंदुत्ववाद, मनुवाद पूरा घुसा हुआ है। मध्य प्रदेश का मैं अगर उदाहरण दूं आपको, तो सीएम राइज प्रोग्राम नाम का जो नई शिक्षा नीति का योजना है, जिसमें सरकारी स्कूलें बंद करके संकुल व्यवस्था, जो आपके यहाँ भी आपने देखा, संकुल क्या बोलते हैं उसको, संकुल ही बोलते हैं, हाँ, संकुल व्यवस्था बनाया जा रहा है। यानी कि हमारे यहाँ बोला जा रहा है कि एक विधानसभा में एक बेहतर स्कूल होगा, एक बेहतर स्कूल, और 1,20,000 स्कूलों के बदले सरकार पूरी ताकत लगाएगी 9,000 स्कूलों पर मात्र, और बाकी स्कूलों में ना शिक्षक के लिए व्यवस्था होगी ना फंड का व्यवस्था होगा, सिर्फ 9,000 स्कूलें। इन 9,000 स्कूलों में क्या होगा? इन 9,000 स्कूलों में कॉर्पोरेटीकरण के साथ साथ भारतीय इतिहास और भारतीय संस्कृति पढ़ाई जाएगी। आप सब जानते हैं कि इसका मतलब क्या है, कौन सी इतिहास और कौन सी संस्कृति। तो कॉर्पोरेटीकरण और मनुवाद जो एक दूसरे से ऐसे गुथे हुए हैं, हमें दोनों से इकट्ठे ही लड़ना पड़ेगा और लोकतांत्रिक संवैधानिक सोच को जिंदा भी रखने के लिए, कि हमारे बच्चों को जो हम नैसर्गिक तौर पर उस सोच को हमें मिला था विरासत में, वो हमारे बच्चों को नहीं मिलने वाला है जब तक हम लड़के उसको बचा के वो हमारे बच्चों को हम नहीं दिलाएं। तो ये हम यहां कार्यक्रम कर रहे हैं, लेकिन हमें कार्यक्रम नहीं, हमें जंग छेड़ना है। ये युद्ध का समय है, हम बहुत देर कर चुके हैं, हमें और देर हमें नहीं करना है।
मैं आदिवासी क्षेत्र में रहती हूँ, मुझे मालूम है कि किस तरह हमारे स्कूल, जब स्कूल बंद हो रहे हैं, स्कूलों में शिक्षक नहीं है, 1 लाख वैकेंसी है मध्य प्रदेश में शिक्षकों की, लेकिन फिर भी कह रहे हैं कि अरे शिक्षक की भर्ती क्यों करें, स्कूल ही बंद कर दो। और हमारे आदिवासी क्षेत्र में जहां वैसे भी पूंजीवाद के हमले के कारण इतना भयंकर पलायन हो रहा है, गांव के गांव खाली हो रहे हैं, मजदूरी के खोज में लोग निकल रहे हैं और बच्चे माँ बाप के साथ जा रहे हैं। एक पीढ़ी माँ बाप का खत्म, अगला पीढ़ी उनके बच्चों का खत्म। और ये सिर्फ हमारा नहीं है, ये आपके भी, महाराष्ट्र का भी यही भविष्य के ओर लिया जा रहा है, पूरे देश को इसी भविष्य की ओर। क्या करना है हमारे बच्चों को पढ़ के? मजदूर बनना है, तो जितना अक्षर ज्ञान एक मजदूर के लिए चाहिए बस उतना ही पर्याप्त है। और वो भी नहीं है तो बेगारी, जो हमारे संविधान में 1950 में प्रतिबंधित किया गया, वो बेगारी चल रहा है साहब। आपके गन्ने के खेतों में, आपके फैक्ट्रियों में, आपके ये बड़े बड़े आलीशान शहरों में जो ये बेगारी से बन रहे हैं। नया भारत जो हमें परोसा जा रहा है, नया भारत, न्यू इंडिया, ये बेगारी के नींव पर टिका है। और वो बेगार सबसे ज्यादा कौन है? वही दलित, आदिवासी, बहुजन है, जो हमेशा से बेगारी करते आए हैं। और अभी कॉर्पोरेट न्यू इंडिया में बेगारी का नया चोला पहन के वही बेगारी फिर से करने के लिए मजबूर हैं। हमारी शिक्षा व्यवस्था को बचाना है इससे। हमारी शिक्षा व्यवस्था को बचाना क्या, हमारी शिक्षा व्यवस्था तो एक्चुअली बनी ही नहीं थी। अंबेडकरवादी शिक्षा व्यवस्था हमारा कभी बना ही नहीं था। बनते बनते ही कोख में ही उसको खत्म किया जा रहा है। तो उसको हमें जन्म देना है और उसको बचा के उसको खड़ा करना है। हमारे पूरे सार्वजनिक शिक्षा व्यवस्था जब खत्म हो रहा है, वो पूरे पूंजीवाद को सौंपा जा रहा है कि इस शिक्षा व्यवस्था से आपको कैसे मजदूर बनाने हैं, कैसे गुलाम बनाने हैं। ये शिक्षा व्यवस्था सरकारी खर्च पर हम आपको दे रहे हैं, है ना, हम आपको ये सौंप रहे हैं, आप उसको मजदूर बनाइए जैसे भी आपको बनाना है। इंसान तो नहीं बनना चाहिए, मजदूर बनना चाहिए। और वो जो मजदूर बनेगा उसमें कूट कूट के हीन भावना, मनुवाद की भावना, हिंदुत्ववाद के पूरे जो खोखले सोच है उसमें डाला जाए, ताकि वो चुपचाप आंख नीचे करके वैसे ही मजदूर बने रहे जैसे हजारों साल से बना था। आजादी का सपना न देखें, इज्जत से जीने का सपना न देखें, और भारतीय संस्कृति तथाकथित भारतीय इतिहास के सामने वो नतमस्तक रहे और पूंजीवाद के गुलामी करते रहे। तो ये जो चीज है, इसके खिलाफ हमें कैसे लड़ाई लड़ना है, मतलब हमें अभी इसी वक्त हमें पूरे जनतांत्रिक जो ताकतें हैं हमें इकट्ठे करने हैं। और एक युद्ध स्तर पर, एक 24 घंटा भी कम है हमारे लिए एक दिन में, जिसके लिए हमें ये लड़ाई लड़नी है। और मुझे आत्मग्लानि के साथ और बहुत अफसोस के साथ भी कह रही हूं कि हमें जिस तेजी से हमने बढ़ना था हम नहीं बढ़ पाए हैं, लेकिन अभी भी मौका है। हमें अपने समाज को बचाना है, देश को बचाना है, हमें इंसानियत को बचाना है, मानवता को बचाना है ना, और मानवीय समाज को हमें निर्माण करना है। तो हमें
24 घंटे और 365 दिन भी कम है। उसका एक एक पल हमें इस युद्ध में हमें झोंकना है और इस युद्ध में जो नींव है, जो केंद्र बिंदु है, वो शिक्षा व्यवस्था है। इसीलिए इस शिक्षा व्यवस्था का एक नस है, बहुत ही अहम नस है, उनके हमले का और हमारा प्रतिरोध का और हमारा विकल्प का। शिक्षा एक बहुत अहम नस है, एक केंद्र बिंदु है। उसको पकड़ के हमें शिक्षा व्यवस्था को बचाना है, बनाना है, नए इंसान, नए मानव समाज का निर्माण करना है। जय भीम, जय सावित्री, जय बिरसा, इनकलाब जिंदाबाद। मित्रों, आज 25 डिसेंबर भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून या भारतामध्ये अनेक वर्षांपासून आता साजरा केला जातोय। या 25 डिसेंबरला महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि तमाम भारतीय स्त्रियांना जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था आणि पुरुष व्यवस्था, पुरुषसत्ताक व्यवस्था याच्या जोखडातनं बाहेर काढलं आणि या देशातल्या भारतीय स्त्रीला मुक्ततेचं, जाती व्यवस्थेतनं मुक्ती मिळण्यासाठी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून ज्ञानाची कवाडं उभी केलीत। आणि म्हणून आजची ही जी परिषद आपण घेत आहोत, या परिषदेला दोन संदर्भ आहे। पहिला संदर्भ आहे की ज्या बाबासाहेबांनी मनुस्मृती महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी जाळलेली होती, त्याच पद्धतीने आज या परिषदेच्या अगोदर इथं मनुस्मृतीचं दहन केलं जाणार आहे। जी मनुस्मृती जिनं आम्हाला ज्ञानाची क्षेत्र जी होती, आम्हाला ज्ञानाची कवाडे जी होती ती बंद केली होती ना, श्री शूद्राय मतिम दद्यात म्हणून। आणि म्हणून अशा मनुस्मृतीला या ठिकाणी जाळून आम्ही शिक्षणाच्या बचावाची परिषद घेत आहोत। आम्ही शिक्षणाच्या बचावाची परिषद यासाठी घेत आहोत की ही मनुस्मृती जी आहे तिचे कायदे आज दोन बाजूने चाललेले आहे। एक बाजूने हा भारत देश भारतीय राज्यघटनेवर चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूने हा भारत देश मनुस्मृतीच्या कायद्याने चाललेला आहे। आणि हे तोडायचं असेल तर ज्ञानाची चर्चा भारतीय संविधानाच्या चौकटीत आपल्याला करावी लागणार आहे। दुसऱ्या बाजूने मनुष्य कायदे आणण्याचे सगळ्या बाजूने प्रयत्न चाललेले आहे आणि म्हणून हे तोडण्यासाठी आजच्या परिषदेला महत्व आहे। का महत्व आहे? याचं कारण असं की या देशामधलं राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते आता जाहीर झालेलं आहे। ज्या धोरणावरती चर्चा देशभर व्हायला पाहिजे होती, इथल्या विचारवंत असतील, शिक्षण क्षेत्रातले तज्ञ असतील, त्यांच्या प्रतिक्रिया मागवायला पाहिजे होत्या, परंतु मोदी सरकार हे मनुवाद्यांचं सरकार असल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणावरती कुठल्याही पद्धतीच्या चर्चा घडू दिल्या नाही। देशभर कुठल्याही पद्धतीच्या चर्चा घडू दिल्या नाही, संसदेमध्ये चर्चा घडू दिल्या नाही। आणि म्हणून या देशामध्ये मनुवाद जो आहे तो आणायचा असेल आणि तुम्हाला ज्ञानबंदी पूर्णपणे करायची असेल तर अशा पद्धतीचे धोरण या पुढच्या काळामध्ये पुन्हा येणार आहे। पहिलं क्षेत्र त्यांनी शिक्षणाचं, ज्ञानाचं क्षेत्र निवडलेलं आहे आणि हे क्षेत्र जे आहे हे क्षेत्र तुम्हाला आम्हाला उद्ध्वस्त करणार आहे। कारण हा जो कायदा आहे हा शैक्षणिक कत्तलीचा कायदा, राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे हे शैक्षणिक कत्तलीचं धोरण म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय, कारण त्या पद्धतीची कत्तल त्यांनी सुरू केलेली आहे। त्याचा पाया त्यांनी रचला। परवा अधिवेशन नागपूरला होतं, नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी खाजगी विद्यापीठाचं विधेयक हे पास केलं आणि काय सांगितलं की इथले दलित, आदिवासी, ओबीसी यांना कुठल्याही प्रकारचे खाजगी विद्यापीठामध्ये आरक्षण असणार नाही, कुठल्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळणार नाही, कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही, पैसे भरायचं आणि शिक्षण घ्यायचं। या पद्धतीची धोरणं जे हे शासनकर्ते या देशामध्ये राबवत आहेत।
त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. कारण राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग म्हणून या महाराष्ट्रामध्ये खाजगी विद्यापीठाचं विधेयक आणलं गेलं आणि त्याच्यामध्ये इथल्या जातीवाद्यांनी तुम्हाला ज्ञानबंदी करण्यासाठी, तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात हद्दपार करण्यासाठी तुमच्या सवलती बंद करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या बाजूनी खाजगीकरण ते सुरू करतायत. खाजगी विद्यापीठांना राहता, खाजगी काही विद्यापीठांना मान्यता दिलेली आहे. शासन सगळ्या बाजूनी अंग काढून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मनुस्मृतीचे कायदे या देशात आणले जाणार आहे. मित्रहो, आपल्याला ज्ञान वाचवायचंय. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे शिकवलंय, ते शिक्षण पहिलं बाबासाहेबांनी सांगितलंय. आणि तेच जर धोक्यात येत असेल, तेच जर उद्ध्वस्त होत असेल, तर तुम्हाला आम्हाला आता रस्त्यावरती संघर्षासाठी उतरावं लागेल. आणि रस्त्यावरच्या लढाईसाठीच ही परिषद आहे. म्हणून या परिषदेचं महत्व अधिक आहे की जे ज्ञानाचं क्षेत्र आहे ते आपल्याला आपल्या हातून जाऊ द्यायचं नाही, ते आपल्याला मिळवायचं आहे. त्यासाठी वाटेल तो संघर्ष या देशात आपल्याला करावा लागला तरी त्याची तयारी आता ठेवावी लागेल. आपण गेली 2500 वर्ष शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी संघर्ष करतो आहोत. आजपर्यंत आपण ते शिक्षणाचं सार्वत्रिकरण साध्य करू शकलेलो नाही. आणि दिवसेंदिवस परिस्थिती शिक्षणाच्या सार्वत्रिकरण विरोधी ही मोठ्या ताकदीने पुढे येत आहे. आणि अशा वेळी आपल्याला शिक्षण बचाव याचा विचार करत असताना व्यापक विचार करणं गरजेचं बनते. आपली शिक्षणाची लढाई ही केवळ शाळेत प्रवेश मिळण्यापुरती नाही, तर ती संपूर्ण व्यवस्था बदलाची लढाई आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गेली 2500 वर्ष आपण शिक्षणाचं सार्वत्रिकरण का साध्य करू शकलो नाही याचा मुळाशी जाऊन जर आपण विचार केला तर शिक्षण ही पूर्णतः राजकीय गोष्ट आहे. राजकारणाच्या चौकटीमध्ये ज्ञानाचा वापर दोन्ही बाजूनी होतो आणि जे सत्ताधारी असतात ते सत्ताधारी शिक्षणाकडे सत्तेच्या समर्थनात पिढ्या घडवण्याचा विचार करतात आणि त्याचा आढावा जर आपण सातत्याने घेतला तर याची प्रचिती आपल्याला येते. आपला मूळ संघर्ष हा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासह, एका बाजूला शिक्षण बंदीचं धोरण आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली भूमिका आहे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची. तशीच ती शिक्षणाच्या आशयाच्या संदर्भात एका बाजूला ब्राह्मणी नीतिमूल्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला अब्राह्मणी नीतिमूल्य आहेत. हा संघर्ष जर आपण नजरेपुढे घेतला तर मग आपल्याला आजची लढाई आपण नेमकी कशी लढायची याची काही सूत्र आपल्या हाती गवसू शकतात. गेल्या इतिहासाच्या टप्प्यांमध्ये हा संघर्ष आपल्याला एका नजरेपुढे ठेवावा लागतो, कारण त्याची मुळं ही आजच्या वर्तमानात जोडलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धतीचं गौरवीकरण केलेलं आहे आणि वर्ण आणि जाती व्यवस्थेचं ब्राह्मणी मॉडेल म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. दुसऱ्या बाजूला बौद्ध शिक्षण पद्धती होती. या दोन शिक्षणाच्या संदर्भातले ही जी दोन प्रतीकं आहेत, ही जी दोन नीतिमूल्य आहेत, याचा संघर्ष आजपर्यंत आपल्यासाठी येऊन ठेपलेला आहे. त्याचं सातत्य आहे, केवळ एक बाजू राहिलेली नाही. आणि म्हणून या इतिहासाच्या टप्प्यामध्ये आपलं हे जे आपल्याला इतिहास शिक्षणाच्या संदर्भातलं जे सूत्र देते
ते स्वातंत्र्योत्तर कालखंडात जर आपण लावून बघितलं तर स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा शिक्षण प्रवास आपल्याला सहज समजू शकेल. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतात आत्ताची जी आकडेवारी आहे ती केवळ उच्च शिक्षणातली 10% आहे. शोषित, दलित, आदिवासी, ओबीसी, भटके, महिला, मुस्लिम या सगळ्या घटकांची सरासरी काढली तर ही 10% पेक्षाही कमी होते. यामध्ये सर्वात जास्त ओबीसीचं 10% आहे. मग 90% विद्यार्थी हे शिक्षण प्रवाहात का टिकू शकले नाहीत की टिकवले नाहीत, हा विचार आपल्याला करावा लागतो. स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर 1950 ते 1970 पर्यंत शिक्षणाच्या विस्ताराची भूमिका घेतल्या गेली आणि ही विस्ताराची भूमिका 70 नंतर हळूहळू संकुचित करण्यात आली. 1980 पर्यंत हे संकुचितीकरण सुरू राहिलं आणि 1986ला शिक्षणाच्या खाजगीकरणाचं अधिकृत धोरण म्हणून भारत सरकारकडनं पुढे आणलं गेलं. या 1986 पासून च्या शिक्षण धोरणाने 2 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक म्हणजे शिक्षणाचं खाजगीकरणाचं अधिकृत सूत्र म्हणून स्वीकारलं आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाचं स्तरीकरण वाढवलं. आमचं नेहमीच असं म्हणणं आहे की शिक्षणामधलं असलेलं जे स्तरीकरण आहे ते भारतामध्ये असलेल्या जातीव्यवस्थेचं प्रतिबिंब आहे. जातीव्यवस्थेने जी उतरंड समाजामध्ये तयार केली त्या उतरंडीचं त्या सामाजिक आणि आर्थिक स्तर आपल्याला वेगवेगळे दिसतात. मग हे जे सामाजिक आणि आर्थिक स्तर वेगवेगळे आहेत, या वेगवेगळ्या स्तरातील गटांना वेगवेगळ्या स्तराच्या शैक्षणिक सुविधांमध्ये या व्यवस्थेने एक शिक्षण व्यवस्था निर्माण केली. म्हणून स्तरीकरणाचा प्रश्न हा जातीव्यवस्थेशी निगडीत आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. केवळ समान शाळा पद्धतीचा पुरस्कार आणि हा पुरस्कार करत असताना भारतातल्या समाज वास्तवाचं भान जर आपलं सुटलं तर ते समान शाळा पद्धती केवळ एका स्वप्नरंजनातली गोष्ट राहून जाईल. पण हा संघर्ष उभा करायचा असेल समान शाळा पद्धतीचा तर भारतातल्या समाज वास्तवाशी जोडून त्याचं विश्लेषण हे करणं गरजेचं बनते. हे जे 1986च्या धोरणाने जी सुरुवात केली, स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर पहिल्या आयोगापासून तर थेट आता राष्ट्रीय शिक्षण धोरणापर्यंत, कोठारी आयोगाचा अपवाद जर सोडला तर सर्वच धोरणांमध्ये आपल्याला शिक्षणाच्या सार्वत्रिकरण विरोधी आणि ब्राह्मणी भांडवली पुरुष सत्ताक मूल्यांचा पुरस्कार करणारी आढळले. आपण इथं मनुस्मृतीचं दहन केलं आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मनुस्मृतीचं दहन बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला 1927 मध्ये केलं. या मनुस्मृतीचा एक महत्वाचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक महत्वाचा ग्रंथ प्रकल्प, एक मोठा ग्रंथ लिहिण्याचा प्रकल्प केला त्यामध्ये लावलाय. त्या ग्रंथाचं नाव आहे क्रांती आणि प्रतिक्रांती. आणि त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मनूला प्रतिक्रांतीचं तत्वज्ञान मांडणारा, प्रतिक्रांतीचा कायदा करणारा म्हणून उल्लेखलेला आहे. प्रतिक्रांती जर समजून घ्यायची असेल तर त्यासाठी मनुस्मृतीचं अध्ययन आवश्यक आहे. आणि तुम्ही जर क्रांती आणि प्रतिक्रांती हा बाबासाहेबांचा ग्रंथ वाचाल तर त्या ठिकाणी मनुस्मृतीनं कशा पद्धतीनं
शूद्र आणि स्त्रियांचे अधिकार मारले. त्यांनी शब्द वापरलाय सबजेक्शन, म्हणजे प्रामुख्यानं त्यांना कसं गुलाम केलं याचं विवरण मनुस्मृतीच्या आधारे केलेलं आहे. आता सरांनी काही महत्वाचे उल्लेख केले. त्यातला एक उल्लेख केला की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतामधल्या ग्रामीण भागामध्ये, दूरस्थ भागामध्ये, डोंगर कपाऱ्यांमध्ये आदिवासी समूह राहतात, दलित राहतात, शेतकरी राहतात, म्हणजे शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया राहतात. त्या वाड्यापाड्यांवर राहतात. त्यांच्या शाळा 20 पटसंख्या असलेल्या शाळा मुख्यतः जे दूरच्या भागामध्ये खेडोपाडी डोंगर कपाऱ्यात राहतात अशांच्याच शाळा आहेत की ज्या शाळा बंद केल्या जाणार आहेत. असा अन्यायकारक निर्णय सरकार का घेतंय? दुसरा मुद्दा तुमच्यापैकी बहुतेकांच्या लक्षात आलेला आहे. सरांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्र सरकारनं किंवा भारत सरकारनं ज्या शाळा जनतेसाठी निर्माण केल्या त्या शाळा सरळ सरळ कॉर्पोरेटला आंदोलन देण्याचा कायदा सरकार का करतंय? बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रतिक्रांती झाली, मनूच्या नेतृत्वाखाली जी प्रतिक्रांती झाली, त्याला शब्द वापरलाय ब्राह्मण्यवादाचा विजय. त्याला कोणता शब्द वापरलाय? ब्राह्मण्यवादाचा विजय. आणि त्याला ब्राह्मण्यवाद म्हणजे काय याचं वर्णन करताना बाबासाहेब म्हणालेत की ब्राह्मण्यवाद म्हणजे पॉलिटिक्स ऑफ अक्विजिशन. इंग्लिशमध्ये लिहिलंय पॉलिटिक्स ऑफ अक्विजिशन म्हणजे काय? बळकावण्याचं राजकारण. तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला दिसतं शिक्षणाचं क्षेत्र, ज्या ठिकाणी त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे तुम्हालाही माहिती आहे की सत्यशोधक चळवळ, दलित चळवळ अशा अनेक कार्यकर्त्यांनी शाळा उभं करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं आणि त्या शाळा उभ्या राहिल्या. ग्रामीण भागामधल्या आणि शहरामधल्या सामान्य लोकांसाठी उपलब्ध असणाऱ्या शाळा आपल्या रक्तमांसातून आपण निर्माण केल्या. या सर्व शाळा आता या धनाढ्यांना शाळा चालवण्यासाठी म्हणून दिल्या जाणार आहेत. तुम्हाला कल्पना आली असेल किती प्रॉपर्टी, एवढी मोठी प्रॉपर्टी बळकावणं, कॉर्पोरेटच्या ताब्यात, कॉर्पोरेटच्या घशात घालणं, बळकावण्याचं राजकारण हे यथेच्छपणानं चाललेलं आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना एक सर्वसाधारणपणे जाणीव आहे आपल्यामध्ये मायेचं, आपल्यामध्ये भातृभावाचं, आपल्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या स्नेहाचं, प्रेमाचं एक पूर्ण रूप असतं. आपण न्यायाची चाड बाळतो. सरकार, न्याय आणि नीती, सरकारचं काम आहे की जनतेचा भलं करणं, जनतेचं कल्याण करणं. जनतेच्या कल्याणापासून हे सरकार पाठ का फिरवतंय हे नीट समजून घेणं गरजेचं आहे की हे सरकार जनतेच्या कल्याणापासून, न्यायापासून दूर पळतंय. सामाजिक न्याय असो किंवा शिक्षणातल्या न्याय असो तो मिळणार नाहीये. तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की ज्याचं विद्यापीठ स्थापन झालं नाही त्या अंबानीच्या विद्यापीठाला मोदी सरकारनं जन्मण्याच्या आधीच एक्सलन्स म्हणजे सर्वात उत्तम श्रेष्ठतर विद्यापीठ म्हणून मान्यता देऊन टाकली. हे कसं झालं? हे न्याय आहे का? जे विद्यापीठ स्थापनच झालं नाही त्याला सर्वश्रेष्ठ असं विद्यापीठ जाहीर करण्याची भूमिका त्यांनी का घेतली? तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असलं पाहिजे. बाबासाहेबांनी मनूचं वर्णन करताना एक महत्वाचा शब्द नीत्शेकडून घेतला. नीत्शे नावाचा एक विचारवंत होता, तो जर्मनीतला होता आणि त्यानं जे विचार मांडले त्याच्या विचाराच्या प्रभावाखाली जर्मनीमध्ये फॅसिझम, नाझिझमचं सरकार आलं. जर्मनीमध्ये नाझिझम, फॅसिझमचं सरकार आलं
आणि नाझिझम फॅसिझमच्या सरकारामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सर्वात जास्त अत्याचार हे ज्यूंवर जसे करण्यात आले, तसे स्त्रियांवर, तसे दुर्बळांवर, तसे निम्न वर्गांवर करण्यात आले. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राज्यकर्ता वर्ग म्हणून किती बेदिक्कतपणानं, बेमुरवतपणानं, पूर्णतः निर्दयीपणानं सर्व समुदायांवरती अन्याय उभा करता येतो. अन्याय उभा करण्याचं मनस्थिती, भूमिका घडण्यासाठीची गोष्ट आहे की तुम्ही स्वतःच्या श्रेष्ठतेच्या गंडात राहणं. ज्या तळमळीने आपण गेल्या 30-40 वर्षांपासून अण्णांच्या सोबत धुळे शहरात काम करता आणि आपल्यातल्या बहुतेकांना आपली वैचारिक बैठक ही पूर्ण माहिती आहे की आपण कोणासाठी का काम करतो आणि कशासाठी काम करतो. तर मग हा आजचा काळ, या काळात आपली जबाबदारी काय, आणि आजच्या या परिषदेचं नावच आहे शिक्षण बचाव परिषद. म्हणजे शिक्षण हे क्रायसिसमध्ये आहे, धोक्यात आहे, म्हणून आपण ही परिषद घेतलेली आहे. आणि आज या नवीन शैक्षणिक धोरणावरती आपण चर्चा आणि विचार मंथन करण्यासाठी या दिवशी इथे आलेलो आहोत. तर हे नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षण बचाव या दोन्ही गोष्टी विसंगत आहेत की नाही. म्हणजे एखादं नवीन शैक्षणिक धोरण येतं म्हणजे नवीन काहीतरी तुमच्या समोर काहीतरी दिलेलं आहे सरकारने, समथिंग ज्याला व्हॅल्यू असते, महत्व. आणि हे किती वर्षानंतर येते? 30 वर्षानंतर येते. पहिलं 1968 साली आलं, दुसरं 86 साली आलं, 86तलं दुरुस्त होऊन 92 साली आलं, आणि आता हे 92 नंतर 30 वर्षांनी 31 वर्षांनी हे शैक्षणिक धोरण आलेलं आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी बदलाची नांदी, काहीतरी व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल, शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी सकारात्मक बदल अपेक्षित असतो. आणि असं काही बदलाचं 30 वर्षानंतर आलेलं पॅकेज बघूनही आपल्याला भीती वाटते आणि आपण आपल्या परिषदेचं नाव देतो शिक्षण बचाव परिषद. किती विसंगतीपूर्ण परिस्थितीमधून आपण आज जात आहोत या टायटलवरून आपल्याला कळतंय की नवीन धोरण आलेलं असताना आपल्याला आपल्या शिक्षणाची भीती वाटणे हा एक खूप मोठा विसंगतीचा प्रसंग आज आपल्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. आणि म्हणून एक विद्यार्थी म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक सुशिक्षित म्हणून, एक नोकरदार म्हणून, एक पेन्शनर म्हणून, एक मध्यम वर्ग म्हणून, किंवा महात्मा फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आज आपण या धोरणाकडे कसं बघितलं पाहिजे आणि आपल्या पातळीवर आपण काय करू शकतो यावरती मला असं वाटतं की मी जास्त भर देईन. हे शैक्षणिक धोरण आलं, हे धोरण लिहिलं जातं तेव्हा ते गोड गोड शब्दात लिहिलं जातं, ही त्याची एक औपचारिकता असते. कोणतंही धोरण त्याच्यामध्ये स्वप्न दाखवलेले असतात, खूप मोठी मोठी स्वप्न दाखवलेली असतात. आणि सामान्य माणूस ज्याला आपल्यासारखी वैचारिक बैठक नाही, दृष्टी नाही, आपली दृष्टी ही अधिक इक्विप झालेली आहे, अधिक अद्ययावत आहे आपली दृष्टी, कारण आपण फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान जाणतो, फुलेंची दृष्टी आपण जाणतो, आणि म्हणून आपल्याला शिक्षण धोक्यात आहे असं वाटतं. सामान्य माणूस जो धार्मिक वगैरे असतो, जो ज्याला अकबर इलाहाबादी असं म्हणतात की BA झाला, शिकला, नोकरीला लागला, नोकरी केली, पेन्शन मिळाली आणि मेला. म्हणजे इतकं सरळ रेषेत ज्याचं जीवन असतं, इतक्या सरळ ज्याचं जीवन असतं, अशी माणसं त्यांना या धोरणामध्ये जे दिसेल ते गोड गोड गोल गोल चांगलं चांगलं दिसेल. आणि त्यांना जर विचारलं तर ते म्हणतील खूप छान धोरण आहे, खूप चांगलं धोरण आहे. आणि म्हणून आपण त्या मुशीत नाही गेलेलो की जी सर्वसामान्य माणसांना घडवतं. आपण वेगळ्या मुशीतून आलेलो आहोत, म्हणून आपल्याला भीती वाटते या धोरणाबद्दल. आपल्याला ह्याच्यातल्या 2 ओळीमधल्या अवकाशाची भीती वाटते. आपल्याला ह्या ओळींनी आपण सुखावून जात नाही, या धोरणातल्या मसुद्यातल्या ओळींनी आपण सुखावून जात नाही, तर आपल्याला या 2 ओळींमधल्या आशयांनी भीती वाटते. कारण इथल्या राज्यकर्त्यांचं चरित्र आपल्याला ज्ञात आहे.
आणि म्हणून हे चरित्र आपण जर समजून घेतलं तर यांनी सांगितलेली स्वप्न ही नेमकी कोणासाठी आहेत, कशासाठी आहेत हे आपल्याला जर बघितलं तर मग आपण इतिहास जाणतो. भारताचा इतिहास असा आहे की इथल्या तमाम बहुजनांना ज्ञान नाकारणारा इतिहास आहे. कधी संस्कृतची, भाषेची, ज्ञानाची माध्यम म्हणून भलावण करून इथं बहुतांशांना ज्ञानापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे. हा एक मोठा काळ आपल्या इतिहासामध्ये आपल्या पूर्वजांनी पाहिलेला आहे की जी भाषा तुम्हाला समजतच नाही त्याच भाषेत ज्ञान व्यवहार केला आणि तुम्हाला ज्ञान वंचित ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही अडाणी आहात, तुम्ही फक्त तुमच्या परंपरेने आलेली कामं करण्याच्या लायकीचे आहात. कारण ज्ञानाचा व्यवहार हा विशिष्ट जातीच्या लोकांचा मागता आहे. विशिष्ट जातीत जन्माला आलात तरच तुम्ही बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येता आणि विशिष्ट जातीत जन्माला आलात तर तुम्ही तुमच्या आई बापांनी जे खालच्या दर्जाचं काम केलेलं आहे त्याच कामाच्या लायकीची तुमची बुद्धी असते. हा एक मनावरचा संस्कार आमच्या हजारो पिढ्यांवरती झाला आणि त्यांनी कधी त्या भानातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला नाही. फुले शाहू आंबेडकरांनी खडबडून जागं केलं आणि आपण भानावर आलेले लोक आहोत. आपण भानावर आलेले लोक आहोत म्हणून आपण व्यवस्था बदलायची मनशा ठेवतो, व्यवस्था बदलायची आपण इच्छा ठेवतो आणि त्याच्यासाठी 2 पावलं चालायची तयारी ठेवतो. आणि म्हणून ही व्यवस्था कधीही बहुसंख्याकांच्या साठी अनुकूल नव्हती. नेहमी या व्यवस्थेमध्ये संघर्ष राहिला. स्त्रियांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, बहुजनांसाठी या व्यवस्थेने नेहमीच वेगळ्या वेगळ्या प्रकारे ज्ञानबंदी लादलेली आहे. दरभंग्याच्या संस्थानाच्या एका संस्थानिकाने 1100 संस्थानिकांची आणि सरंजामदारांची सही घेऊन इंग्रज सरकारला ड्राफ्ट दिला होता आणि तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही शिक्षण सार्वत्रिक करायला निघालात. तुम्हाला भान आहे का, जर हे लोक शिकले तर हमारे खेतों में हल कौन चलाएगा, आमची घरं कोण स्वच्छ करणार, आमच्या गल्ल्या कोण स्वच्छ करणार, असा प्रश्न इंग्रज सरकारांना विचारला आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. असे खूप प्रसंग आहेत की जेव्हा उच्च शिक्षणात जास्त संख्येने लोक येऊ लागले तेव्हा सुद्धा असा गलका झाला होता की नको ते लोक उच्च शिक्षण घेऊ लागलेले आहेत, नको ते लोक उच्च शिक्षण घेत आहेत. अशा पद्धतीचं वातावरण इथल्या बुद्धिजीवींनी निर्माण केलं आणि उच्च शिक्षणात कशी बाधा आणता येईल असा 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 प्रयत्न केला. त्याच कडीमध्ये आपण आता इथं पाहत आहोत या शिक्षण धोरणाकडे. आणि म्हणून हे शिक्षण धोरण समजून घेताना आपल्याला हे कळलं पाहिजे की या देशामध्ये जिथं 92% जास्त लोक, 93% लोक हे असंघटित क्षेत्रात काम करतात. 1836 ते 1862 या काळामध्ये ग्रामशाळा, जी शाळा पहिल्यांदा ब्रिटिशांनी सरकारी खर्चातून चालवण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न सुद्धा इथल्या प्रस्थापितांनी फसवला आणि नंतर दिवस उजाडला 1848चा की जिथे महात्मा फुल्यांनी केवळ 1-2 नव्हे तर तब्बल 18 शाळा ह्या त्या भागामध्ये काढल्या आणि सार्वत्रिकीकरणाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने तेव्हापासून सुरू केली. फुले हे यासाठी करू शकले कारण शिक्षणातला जो मुळात आशय आहे तो आशय काय असावा याबद्दलची त्यांची कल्पना स्पष्ट होती. फुले असं म्हणतात की ज्या कनिष्ठ वर्गातील लोक सामाजिक समतेच्या व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कासाठी झगडण्यास तयार होतील त्याचं प्रबोधनात्मक प्रशिक्षण म्हणजे शिक्षण आहे. आज आपण ज्यावेळी सार्वत्रिकीकरणाची लढाई लढतोय त्याचवेळी आपल्याला शिक्षणाच्या आशयाची लढाई सुद्धा त्याच वेळी लढावी लागणार आहे. त्यावेळी आपण हे फुल्यांचं वाक्य हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शिक्षणाचा संघर्ष जो आहे तो बहुपेढी संघर्ष आहे. कॉम्रेड शरद पाटील असं लिहितात की हिंदू धर्माच्या विरुद्धचा लढा हा वैचारिक परिवर्तनाचा लढा आहे आणि जाती व्यवस्थेविरुद्धचा लढा हा भौतिक परिवर्तनाचा लढा आहे. आज आपल्याला ह्याच्या पुढे जाऊन असं म्हणावं लागणार आहे की शिक्षणाचा लढा हा वैचारिक परिवर्तनाचा तर आहेच, परंतु त्यासोबतच तो भौतिक संसाधनांच्या संघर्षाचा लढा सुद्धा आहे. हे भान घेऊन आपल्याला
आजच्या या विषयाकडे वळावं लागेल. आपला जो आजचा विषय आहे तो आहे शिक्षण हक्क अधिनियम. 2009ला जो कायदा अस्तित्वात आला आणि आज आपल्या सगळ्यांना भेडसावणारा जो प्रश्न आहे तो आहे शाळा संकुलाचा, स्कूल कॉम्प्लेक्स असं ज्याला आपण म्हणतो. या दोन्हीमध्ये परस्पर संबंध, आंतरसंबंध आणि सहसंबंध काय आहेत याची चर्चा आज आपल्याला थोडक्यात करायची आहे. मित्रांनो, आपण सगळेजण असं ऐकतोय आणि वाचतोय की शिक्षण हक्क अधिनियम निर्माण झाला, परंतु तुमच्या सर्वांना मला हे सांगावं लागेल की शिक्षण हक्क अधिनियम हा सरकारने स्वतःच्या इच्छेने काढलेला नियम नाही. सरकारने स्वतःच्या दयाबुद्धीने, स्वतःच्या उदारमतवादापणामुळे हा काय नियम काढलेला नाही, तर यामागे एक कथा आहे, गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? ती गोष्ट आहे एका खटल्याची. JP उन्नीकृष्णन नावाचे एक सामाजिक भान असलेले वकील होते. त्यांनी एक खटला टाकलेला आहे, ज्या खटल्याचा तर्क आपण बऱ्याचदा विचार करू शकत नाही. समजा एखाद्या गावामध्ये शाळा नाही आणि त्या गावामधला एखादा तरुण आज बेरोजगार आहे, त्याला पोटाला खाण्यासाठी अन्न नाही, कुठलंही उदरनिर्वाहाचं साधन नाही. तो असा विचार करू शकतो का की माझ्या गावात शाळा नव्हती म्हणून मी शिकलो नाही, आणि मी शिक्षण घेतलं नाही म्हणून मला रोजगार नाही, मला रोजगार नाही म्हणून मी उपाशी आहे, आणि मी उपाशी आहे म्हणून सरकारने मला कंपन्सेशन दिलं पाहिजे. तर त्या वकिलाने असा विचार केला आणि आंध्र प्रदेशाच्या विरोधात खटला दाखल केला आणि सांगितलं की तुम्ही शाळा दिलेल्या नाही आहेत खेड्यापाड्यांना, त्यामुळे मुलं शिकत नाहीत म्हणून ते बेरोजगार आहेत म्हणून उपाशी आहेत, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता तुम्ही घ्या. आणि आश्चर्य म्हणजे कोर्टामध्ये निकाल जो लागला तो सकारात्मक लागला. हायकोर्टामध्ये ते गेले, तिथे सुद्धा सकारात्मक लागला. सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने तिथे सकारात्मक निर्णय दिला आणि त्याच्यासोबत एक क्रांतिकारी निर्वाळा दिला. ते वाक्य खूप महत्त्वाचं होतं की सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की प्रश्न हा केवळ एका विद्यार्थ्याचा नाही आहे, तर भारतामध्ये शाळा नाही म्हणून शाळेपासून वंचित राहणारे, शिक्षणापासून वंचित राहणारे असे हजारो लाखो करोडो मुलं आहेत की ज्यांच्या शिक्षणाचा मूलभूत आवश्यकतेचा प्रश्न आहे. तेव्हा शिक्षण हक्क अधिनियम निर्माण झाला आणि तेव्हा प्रत्येक मुलाला शिकवलं पाहिजे असं हे सरकारने मान्य केलं आणि कायदा केला. आत्ताच श्रीकांतच्या बोलण्यातून हे सांगितलं की अनिल सदगोपाल या कायद्याला शिक्षा का अधिकार छीननेवाला कायदा आहे असंही म्हणतात. म्हणजे मी व्यक्तिशः आणि संघटनात्मक कार्यकर्ता म्हणून सुद्धा शिक्षण हक्क कायद्याचं अंशतः समर्थन करतो. यासाठी त्यावर आपले आक्षेप काय आहेत आणि काय असले पाहिजेत हे थोडक्यात सांगतो. शिक्षण हक्क कायदा आपल्याला असं सांगतो की 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. 6च्या खालच्या पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांचं काय आणि 14 वर्षाच्या नंतरच्या 8वी नंतरच्या विद्यार्थ्यांचं काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतो, जो माहिती शिक्षण अधिनियम देत नाही, त्याचं उत्तरच देत नाही. यासोबतच फीच्या बद्दल कुठलंच नियंत्रण ते देत नाही. आणि सगळ्यात मोठा आक्षेप या कायद्याबद्दल आपला असा आहे की या कायद्याने शिक्षणाच्या स्तरीकरणाला मूक संमती दिली आणि खाजगीकरणाला मुक्तपणे संमती दिली. कारण शाळांचे 4 प्रकार शिक्षण हक्क कायदा मानतो. पहिली म्हणजे सरकारी शाळा, दुसरी शाळा म्हणजे दर्जेदार सरकारी शाळा ज्यामध्ये नवोदय विद्यालय आहे, केंद्रीय विद्यालय आहे यांचा समावेश होतो. तिसरा प्रकार आहे खाजगी अनुदानित शाळा आणि चौथा प्रकार आहे विना अनुदानित खाजगी शाळा. म्हणजे वेगवेगळे स्तर त्यांनी अधिकृतपणे तिथे मान्य केलेले आहेत. या सगळ्या मर्यादेच्या नंतर सुद्धा आज शिक्षणाचे जे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत, या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला या कायद्याची मदत कशी घेता येईल किंबहुना या कायद्याचा हत्यार म्हणून वापर कसा करता येईल याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. या कायद्याचं बलस्थान असं आहे की या कायद्यामध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्याच्या घरापासून शाळेचं अंतर किती असावं हे सांगण्यात आलेलं आहे. हे पहिल्यांदा नाही सांगितलं, कोठारी कमिशननं सुद्धा सांगितलेलं होतं. तर यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्राथमिक शाळा ही बालकाच्या निवासापासून 1 किलोमीटरच्या आत पाहिजे. 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये शाळा
आवश्यक आहे. सरकारी शाळा तिथे पाहिजे आणि तिथे तुम्ही प्राथमिक शिक्षण हे सक्तीनं आणि मोफत दिलं पाहिजे. कुठल्याही कारणाने तुम्ही कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही विद्यार्थ्याला मज्जाव करू शकत नाही, त्याला थांबवू शकत नाही, प्रवेश नाकारू शकत नाही. आणि माध्यमिक शाळा जी आहे ही 3 किलोमीटरच्या 5 किलोमीटरच्या आत असली पाहिजे. उच्च प्राथमिक ही 3 किलोमीटरच्या आत असली पाहिजे. हे या कायद्याचं महत्त्वाचं बलस्थान आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. यासोबतच सरकारने शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे असा हा कायदा सांगतो. मग सरकार म्हणजे नेमकं कोण घेणार? याचं उत्तर त्यांनी दिलं की स्थानिक प्राधिकरण हे शिक्षणाच्या या जबाबदारीचं काटेकोरपणे पालन करतील. आता त्या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक प्राधिकरण म्हणजे काय? तर आपण ज्याला स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतो, ग्रामपंचायत आहे, नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे, वगैरे वगैरे, ह्या सर्वांना इतके अधिकार शिक्षणाच्या बद्दलचे दिलेले होते की आपण शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करू शकलो असतो. परंतु ते आपण न केल्यामुळे आपल्याकडे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचं आणि निरक्षरतेचं प्रमाण प्रचंड आहे. अशा प्रकारच्या जनआंदोलनाची गरज यासाठी आहे, आवश्यकता यासाठी आहे की नुकतंच तुम्ही आणि आम्ही अनुभवलेलं आहे की या देशामध्ये कितीही पाशवी सत्ता असली तरीसुद्धा जनांदोलनाचा रेटा जर असेल आणि डटके लढणारे जर लोक असतील, डटके लढने वाले अगर लोक हो गए, तो शेतकरी आंदोलकांनी काय केलं आणि या कुस्तीगिरांनी काय केलं आणि कशा रीतीने इथल्या विश्वगुरूला देखील नाक घासायला भाग पाडलं हे आपल्याला दिसून आलेलं आहे. ही ताकद जनतेमध्ये आहे. त्या दिशेने काहीतरी प्रेरणा घेऊन आपण या शिक्षण बचाव परिषदेतून बाहेर जाणार आहोत आणि तशा प्रकारचं एक देशव्यापी स्वरूपाचं आंदोलन उभं राहण्यासाठीचं प्रबोधन आपण गतिमान करूत. या अपेक्षेने आयोजकांनी ही परिषद खरं म्हणजे आयोजित केलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ही झालेली जी मांडणी आहे तिचं अधिक मोल आहे. त्यांच्या मांडणीविषयी मी अध्यक्ष या नात्याने काही कॉमेंट करणं आवश्यक आहे, पण संधी आहे म्हणून, वेळेची मर्यादा आहे म्हणून या दोन्ही गोष्टींचा विचार करता दोघांच्या मांडणीमध्ये म्हणजे NEPची चर्चा करत असताना उच्च शिक्षणाचा जो मुद्दा आहे त्याला वेळेच्या अभावी त्यांना स्पर्श करता आलेला नाही. म्हणून त्या संदर्भात मी थोडेसे काही खुलासे या ठिकाणी करू इच्छितो की उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये येऊ घातलेलं हे जे सो कॉल्ड नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नावाचं जे काही धोरण आहे, जे संकट आहे, ते काय आहे, कशासाठी येत आहे. असा दावा केला गेलेला आहे की जागतिक दर्जाचं, आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसं अशा स्वरूपाचे शैक्षणिक बदल इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी आम्ही हे शैक्षणिक धोरण आणू पाहतो आहोत. आणि त्याबरोबरच असाही दावा केला गेलेला आहे की भारतीयांची मानसिकता जी आहे ती गेल्या काही हजार वर्षांपासून ही गुलामगिरीची मानसिकता आहे आणि या गुलामगिरीच्या मानसिकतेमधून भारतीयांना मुक्त करण्यासाठी आम्ही हे राष्ट्रीय शिक्षा धोरण नावाचं धोरण आणलेलं आहे. आता हे काय आहे? आंतरराष्ट्रीय दर्जा आणि त्याच वेळेला हजार वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हा प्रमुख उद्देश आहे असं त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? त्याच्या आतमध्ये म्हणजे धोरणात्मक पातळीवरती, अंमलबजावणीच्या पातळीवरती उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे प्रयोग केले जात आहेत त्यातले काही प्रयोगांचा फक्त मी इथं उल्लेख करणार आहे. त्यातला एक प्रयोग आहे जो तुमच्या कानावरती आलेला असेल, तो म्हणजे मल्टिपल एंट्रीज अँड मल्टिपल एक्झिट. आता ही काय भानगड आहे की उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना प्रवेशासाठी अनेक पातळ्या दिलेल्या आहेत आणि शिक्षणातून बाहेर जर पडायचं असेल तर एक्झिट पॉईंट देखील आहेत. मुळामध्ये हे कशासाठी आलेलं आहे तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ज्याला ड्रॉपआउट म्हटलं जातं आणि ज्याचा अगदी यथोचित असा शब्द पुश आउट असा जो श्रीकांत काळोखेंनी सांगितलेला आहे तोच शब्द योग्य आहे की ज्या पॉइंटला बहुजन कष्टकऱ्यांची मुलं
उच्च शिक्षणामधून हाकलून लावली जातात, लाथ मारून घालून लावली जातात, तर ती आकडेवारी प्रतिबिंबित होते. दरवर्षी जी शैक्षणिक आकडेवारी समोर येत असते की या देशामध्ये ड्रॉपआउटचं प्रमाण इतकं प्रचंड मोठं आहे. तर ती ड्रॉपआउटची आकडेवारी लपवून ठेवण्यासाठी, दडपून ठेवण्यासाठी त्याला गोंडस नाव दिलं गेलं, एक्झिट पॉईंट. आणि प्रत्येक एक्झिट पॉईंटला पहिल्या एक्झिट पॉईंटला तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, सेकंड एक्झिट पॉईंटला तुम्हाला डिप्लोमा, थर्ड एक्झिट पॉईंटला तुम्हाला डिग्री, त्यानंतर ऑनर्स वगैरे वगैरे असे टप्पे सांगितलेले आहेत. हे कशासाठी? आता अर्धवट शिक्षण सोडून कोणी जाणार नाही. परिस्थिती आहे, ती परिस्थिती बाध्य करते. दबाव असतो परिस्थितीचा, पोटा पाण्याला लागण्याचा, नोकरी शोधण्याचा, किंवा उच्च शिक्षण घेण्या इतपत उच्च शिक्षण ही ज्यांच्यासाठी एक चैन आहे, तर ती चैन परवडणारी नसल्या कारणाने मुलांना ड्रॉपआउट व्हावं लागतं. तर हे ड्रॉपआउटची आकडेवारी लपवून ठेवण्यासाठी त्याला मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्री अशा पद्धतीचं नाव त्यांनी दिलेलं आहे. आणि याचा खूप मोठ्या प्रमाणावरती गवगवा केला जातो आहे. मुळामध्ये याच्या बरोबरीने दुसरं जे आलेलं आहे, एक मुद्दा आणखी, की आम्ही व्यवसायाभिमुख शिक्षण देऊ पाहतो आहोत या माध्यमातून. व्होकेशनल एज्युकेशन आणि अप्लाइड नॉलेज, की फक्त पुस्तकी शिक्षण घेऊ नका, तर तुमच्या शिक्षणाचं उपयोजन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करता आलं पाहिजे. हे तर महात्मा फुल्यांनी सांगितलं, हो. पण यांना अभिप्रेत असलेला अर्थ काय आहे, की कुठल्या प्रकारचं व्यावसायिक शिक्षण, कुठल्या प्रकारचं त्या शिक्षणाचं उपयोजन. तर अशा प्रकारचे डिप्लोमा, अशा प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये आता इंट्रोड्यूस केले जात आहेत, की जे ऑलरेडी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या देशामध्ये ITIमधून, ITIला मराठीमध्ये काय म्हणतात, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाळा ज्या असतात आपल्याकडे ITI 10वी नंतरच्या, ITIमधून गेली अनेक दशकं जे शिक्षण दिलं जात आहेत, त्याच प्रकारचे ट्रेड्स घेऊन आता शाळांमध्ये सुद्धा आलेलं आहे आता 8वी नंतर, आणि महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सुद्धा. म्हणजे ITIचे ट्रेड कुणाला शिकवले जात आहेत, तर BA, BSc, BCom करणाऱ्या विद्यार्थ्यांना. ITIचे ट्रेड कुणाला शिकवले जात आहेत, MCom, MSc आणि MA करणाऱ्या विद्यार्थ्यांना. ITIच्या मुलांना खरोखरच रोजगार उपलब्ध आहे का? आज स्थिती अशी आहे की इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला सुद्धा हक्काचा रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था तुम्ही उभी केलेली नाही. ग्रॅज्युएट इंजिनियर सुद्धा आज बेकार आहेत. ते तर प्युअरली व्यावसायिक शिक्षण आहे, प्रोफेशनल एज्युकेशन आहे, तिथे प्युअरली अप्लाइड नॉलेज आहे. मग ज्या ब्रँचेसमध्ये तुम्ही उपयोजित शिक्षण देत आलेला आहात, ज्या ब्रँचेसमध्ये तुम्ही व्यावसायिक शिक्षण देत आलेला आहात, त्या ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना देखील तुमची व्यवस्था बेरोजगार राहण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी जर बाध्य करत असेल, आणि त्याच वेळेला तुम्ही एक भुलभुलैया निर्माण करता आहात, धुळफेक करता आहात, आणि BA, BCom, BScच्या विद्यार्थ्यांना देखील तुम्ही त्या औद्योगिक प्रशिक्षण शाळांमधले ट्रेड आज तुम्ही शिकवतायत, तर फक्त काय आहेत, तर ज्याला खुले कारागृह म्हटलं गेलेलं असतं ना, की हे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवले जाणारे फक्त खुले कारागृह आहेत. म्हणजे खोटा आशावाद निर्माण व्हावा की मी ह्या सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट करतो आहे आणि या सर्टिफिकेट कोर्सच्या आधारे मला काहीतरी रोजगार उपलब्ध होणार आहे. अरे, इंजिनियरला रोजगार उपलब्ध नाही आहे, डिप्लोमा होल्डरला रोजगार उपलब्ध नाही आहे, ITIला रोजगार उपलब्ध नाही आहे, आणि या BA, BCom, BSc झाल्यानंतर जे काही उपयोजित शिक्षण तो घेणार आहे त्याला कुठून रोजगार मिळणार आहे? म्हणजे शुद्ध थापा आहेत. म्हणजे व्होकेशनल अँड प्रोफेशनल एज्युकेशनच्या नावाखाली याच्या मागचं षडयंत्र काय आहे? शिक्षणाचा जो मूळ उद्देश आहे की विशेषतः उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याची, चिकित्सा करण्याची, विवेक करण्याची क्षमता निर्माण व्हावी. स्वतंत्र बुद्धीने त्याला शोध घेता यावा, त्याला व्यवस्था समजून घेता यावी, व्यवस्थेला त्यांनी भिडलं पाहिजे, हे अपेक्षित आहे. या व्यवस्थेची व्यवस्था ज्याला लावता येईल तो खरा सुशिक्षित आहे. काल मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी वाचली. त्या बातमीचं शीर्षक असं होतं
की सर्व ॲज अ हेवन्स फॉर नॉलेज सीकर, म्हणजे शिक्षण घेणाऱ्यासाठीचा स्वर्ग. आणि बातमीचा मथडा आणि बातमी काय दिलेली, DAIS धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल संदर्भात ही बातमी होती. युनिफॉर्म, बुक्स, स्टेशनरी आणि ट्रान्सपोर्टेशन या 4 गोष्टी मिळून, ट्युशन फी मिळून KG1चा खर्च या शाळेचा आहे 14 लाख रुपये. KG1चा खर्च या शाळेचा 14 लाख रुपये. 12व्या ग्रेडचा खर्च या शाळेचा आहे. ही मुंबईला स्कूल आहे आणि खूप पत्रकारांनी जे शब्द वापरलेत ते खूप मोठे मोठे शब्द त्यामध्ये वापरलेत. 12व्या वर्गाचा खर्च जो त्यांनी सांगितला 20 लाख रुपये वर्ष त्या बातमीमध्ये होतं. 14 लाख रुपये वर्ष आणि 20 लाख रुपये वर्ष हे स्पष्ट करण्याआधी मी आपल्याला अजून काही गोष्टी सांगू इच्छितो. त्यांनी ह्या शाळेचं महत्त्व सांगताना काय सांगितलं, स्वर्ग का म्हटलं त्याला, तर मॉडर्न क्लासरूम तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील, कटिंग एज टेक्नॉलॉजी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, ॲडव्हान्स सायन्स लॅब त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील, प्लेइंग ग्राउंड, वेल स्टॉक लायब्ररीज त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. म्हणून त्याला शिक्षण घेणाऱ्यांसाठीचा स्वर्ग त्यांनी म्हटलं. आता याच ठिकाणी मी जेव्हा मला माझ्या जिल्हा परिषदेची शाळा बघतो त्यावेळेस मला दुष्काळ आवडे सर्वांना मध्ये P साईनाथ यांनी शाळेसंदर्भात केलेलं वर्णन आठवतं. विदर्भामध्ये फिरताना त्यांनी जिल्हा परिषद शाळांचा सर्वे केला आणि मग एक त्याच्यामध्ये चॅप्टर लिहिलं एक पुस्तकामध्ये, छप्पर नसलेली शाळा. आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जेव्हा तुम्ही जाता तर छप्पर नसलेली शाळा नाही आहे, फक्त ट्यूबलाईट नसलेली शाळा. कोंडट त्या ठिकाणी तुम्हाला उंदरांचा सहवास त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, तिथेच तांदूळ ठेवलेले तुम्हाला दिसतील, त्याच ठिकाणी गावातलं काहीतरी साहित्य तुम्हाला ठेवलेलं दिसेल, फरशा फुटलेल्या तुम्हाला दिसून येतील. डेस्क बेंचची अवस्था अशी झालेली आहे की त्यावर धड एक विद्यार्थी देखील व्यवस्थित बसू शकत नाही. काही शाळांमध्ये तर डेस्क बेंचच नाही आहेत. ज्या शाळांमध्ये डेस्क बेंच नाही त्या शाळांमध्ये फाऱ्या आहेत. त्या फाऱ्यांची अवस्था बघितल्यानंतर असं वाटते की लग्नामध्ये जेवणाच्या पत्रवाळ्या तरी ठीक असतात किंवा त्या अंतरण जे आर्थरलेलं असतं ते देखील ठीक असतं. अशी अवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेमधली आहे. आणि मग जेव्हा आपण गुणवत्तेचं बोलतो त्यावेळेस कॉन्व्हेंटमध्ये मिळणारी गुणवत्ता आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणारी गुणवत्ता, आपल्यामध्ये सहज मनामध्ये हा प्रश्न येतो की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता मिळत नाही. कारण गुणवत्तेचे निकष आपल्या डोळ्यांमध्ये काय भरून देण्यात आलेले, टाय घातलेला मुलगा किंवा मुलगी, ड्रेस कोड असलेले मुलगा किंवा मुलगी, शूज आणि मोठे मोठे त्यांच्या खांद्यावरचे बुक्स, इंग्रजीचे बुक्स आणि फाड इंग्रजी बोलणारा म्हणजे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, हे आपल्या डोक्यामध्ये त्यांनी कोटीक्रम बसून दिले व्यवस्थेने. आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळातल्या मुलामुलींकडे बघतो त्यावेळेस असं दिसतं की अरे हे तर गुणवत्तापूर्ण विद्यार्थीच नाही आहेत. आणि मग हा भ्रम, गुणवत्ता म्हणजे काय तर संसाधनांची व्यवस्था असणे, गुणवत्ता म्हणजे काय तर ड्रेस असणे, गुणवत्ता म्हणजे काय तर त्याला इंग्रजी बोलता येणे, गुणवत्ता म्हणजे काय तर त्याला अंकगणित चांगलं जमणे वगैरे, ह्या गुणवत्तेशी जोडलेल्या आपण बाबी आहे. एक्झाममध्ये त्यांनी अव्वल येणे गुणवत्तेशी आपण जोडून दिलं. म्हणजे परीक्षेमध्ये पहिला येणारा वर्गामधला सगळ्यात गुणवत्ताधारक विद्यार्थी आपण त्याला म्हणतो. पण गुणवत्तेची व्याख्या ही करायची का की महापुरुषांनी गुणवत्तेची व्याख्या आपल्याला काय सांगितलेली आहे. तिकडे जाण्याआधी मी तुम्हाला 2 शाळांचं वर्णन इथं सांगितलं. एका शाळेमध्ये तुम्हाला 14 लाख ते 20 लाख रुपये वर्ष फी भरावी लागते आणि एका शाळेमध्ये तुम्हाला मोफत शिक्षण मिळतं. हा देश कसा आहे, या देशातली बहुसंख्य मुले किंवा मुली कोणा शाळेमध्ये जातील. एक कवी आमच्याकडचा असं सांगतो की अध्यक्ष सरांची परमिशन घेऊन की इथे अनेक जण तरुण आहेत, तारुण्यामध्ये सर प्रेम होतं आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकदा चंद्राची उपमा देण्यात येते की मी तुझा चेहरा प्रियकर प्रियसीला म्हणतो चंद्रामध्ये बघतो, किंवा प्रियसी प्रियकराला म्हणते की मी तुझा चेहरा चंद्रामध्ये बघतो. पण या कवीला काय दिसलं चंद्रामध्ये की या देशातल्या लोकांचे हात जर चंद्रापर्यंत पोहोचले असते तर त्यांनी चंद्र देखील भाकरीसारखा कुतळून कुतळून खाऊन टाकला असता. इतकी भेदून जाते काय गा पोटाची आग एखाद्या उम्मस वेश्येच्या गिराहिकासारखी, हे तो म्हणतोय की या देशातले लोक गरिबीनं इतके मागासलेले आहेत की त्यांच्यासाठी साधं शिक्षण घेणं हे देखील त्यांच्यासाठी अवघड आहे. त्यांच्यामध्ये आणि शिक्षणामध्ये भाकरीचा प्रश्न मोठा आहे, गुणवत्ता दूर राहिली. जो प्रथम नियुक्तीचा आदेश आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे, शाळेचे मुख्याध्यापक
केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक बाबीबाबत त्यांच्या आदेशाचे पालन करणे, हे एक महत्त्वाचं काम सांगितलेलं आहे आपल्या नियुक्ती आदेशामध्ये, सगळ्यांच्याच जे शिक्षक म्हणून काम करतात त्यांच्या. पण आपण आत्ता असं बघितलं, मागच्या वक्त्याने सांगितलं की 59 प्रकारची अशैक्षणिक कामं आहेत. या अशैक्षणिक कामाची यादी जर बघितली, म्हणजे सुरुवात कुठून होते? शाळा सुरू होते आपली जूनमध्ये, बरोबर, 15 जून 16 जून. पण या शैक्षणिक सत्राची सुरुवात होते जानेवारी फेब्रुवारीपासून. मग शैक्षणिक कामामध्ये अशैक्षणिक कामात काय येतं आहे बघा. शाळाबाह्य मुलांचा सर्वे करायचा अगोदर जानेवारी फेब्रुवारीमध्ये. वयवर्ष 6 ते 12 किती मुलं आहेत किती मुली आहेत. मग स्थलांतरित किती, म्हणजे गेलेले किती आलेले किती. 0 ते 3 त्या अंगणवाडी सेविका असतात त्या बघतात. मग जूनमध्ये बघायचं दाखल पात्र माणसं विद्यार्थी किती. मग ते शाळेत आणायचे, नाही आले तर त्याची कारणं द्यायची. त्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याकडे एक शिष्यवृत्ती प्रस्ताव दाखल करण्यात येतो. मग शिष्यवृत्ती कोणाची असते? वेगवेगळ्या डिपार्टमेंटची असते. समाज कल्याणची एक शिष्यवृत्ती असते, राज्य शासनाची असते, केंद्र शासनाची असते. आणि हे शिष्यवृत्तीची सगळी कामं कोणी करायची? शिक्षकांनी करायची. त्या त्या डिपार्टमेंटला ती माणसं अलॉट केलेली असताना ते काम शिक्षकांच्या माथी मारलं जातं. दुसरी गोष्ट, सप्टेंबर महिना आला. सप्टेंबर महिन्यामध्ये काय सांगितलं जातं? आधार अपडेट लिंक करा, नाही तर तात्काळ तुमच्यावरती निलंबनाची कारवाई. इतके विद्यार्थी राहिले, काय करता? झोपा काढता का? मग तुमची ऑनलाईन मीटिंग. आमची शिक्षिका माझी बायको आहे, ती भाज्या निवडत शिक्षण मीटिंग अटेंड करावं लागते. स्वयंपाक पण करायचा असतो. ताण बघा. पुढच्या गोष्टी मी आत्ता अलीकडे घेतोय. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही कामं करावं लागतात. सरलमध्ये माहिती भरा, UDISमध्ये माहिती भरा. दोन्ही डेटा एकच. इकडचा डेटा तिकडं फेच करतील, तिकडचा डेटा इकडं फेच करता येईल. साधारणतः सरलमध्ये 30 फील्ड भरावे लागतात. UDIS प्लसमध्ये साधारणतः 45 ते 50 फील्ड भरावे लागतात प्रत्येक विद्यार्थ्याच्या. आता हे सगळं काम कोणाचं आहे? HMचं आहे. बघा नीट लक्षात घ्या सगळेजण. मुख्याध्यापकाचं काम आहे हे. आपण मुख्याध्यापकाच्या लॉग इनवरून हे काम करतो, शिक्षकाच्या लॉग इनवरून काम करत नाही. म्हणजे उद्या हा डेटा जर चुकीचा भरला गेला तर तो कुठून भरला गेलाय? शिक्षकाच्या लॅपटॉपवरून, शिक्षकाच्या मोबाईलवरून. म्हणजे शिक्षकाने मुख्याध्यापकाचा पासवर्ड चोरला आणि चुकीची माहिती भरली. शिक्षक पात्र कोण? टेन्शन आहे ना. प्री डायबिटीस यायला लागले माणसाला. वयाच्या 35-36 वर्षी डायबिटीस हार्ट अटॅक यायला लागलेत. साधी गोष्ट नाही. त्यानंतर अधिकारी जेव्हा भेट द्यायला येतात तेव्हा त्यांची तजवीज करणं हे काही शैक्षणिक कामातलं नाही. जर महिला अधिकारी असेल तर तिचे साडीपासून लोणच्याच्या बरणीपर्यंत सगळं द्यावं लागतं. अशैक्षणिक काम आहे नाही. कशाला येतात तुम्ही? गुणवत्ता तपासायला. तपासाने जा ना. पण जोपर्यंत साडी मिळत नाही, पाकिट मिळत नाही, लोणच्याची बरणी मिळत नाही, तोपर्यंत शाळा तपासणी होतच नाही ना. ही शैक्षणिक काम आहेत. याच्याबरोबर दुसरं एक शैक्षणिक काम आहे ज्याला लोक असं म्हणतात किंवा वरचे अधिकारी असं म्हणतात की हे राष्ट्राचं काम आहे, राष्ट्रनिर्मितीचं काम आहे, याच्यामध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे. ते म्हणजे BLOचं काम करा. प्राथमिक नाही घेतलं तर माध्यमिकच्या शिरी ते काम येतं. त्यांनी नाही घेतलं तर यांच्याकडे जातं. मग ह्या BLOमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची 13 फॉर्म भरायला लागतात. शाळांच्या काम कधी करायचं आहे बघा. शाळा सुरू व्हायच्या अगोदर आणि शाळा सुरू सुटल्याच्या नंतर. म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्तच्या वेळेच्या नंतर तुम्हाला हे काम करायचं शिक्षकांना. जर नाही केलं तर काल मीटिंग झाली, कालच्या मीटिंगमध्ये सांगितलं आम्ही तुमचं निलंबन करू.
मग आम्ही कोर्टामध्ये कशी केस दाखल केली होती, मग आम्ही कसे जिंकलो, शिक्षक संघटना कशा हरल्या, मग तुमची काय अवस्था होईल? हे सगळं अशैक्षणिक कामाचा बोजा तो येतोच. MDM आहे, पोषण आहार आहे. पोषण आहार तुम्ही ऑनलाईन भरायचा आहे. किती विद्यार्थी हजर, किती तांदूळ गेला, किती भात गेला, काय काय लागलं, आणि हे सगळं पुन्हा टाईप करून किंवा हाताने लिहून सबमिट करायचं. म्हणजे एकदा तुम्हाला ऑनलाईन दिलं दुसऱ्यांदा द्यायची गरज नाही ना. लोड किती आहे बघा. सगळ्या गोष्टी सांगत नाही, वरचे मुद्दे सांगतोय फक्त. आता नवभारत साक्षरता आलाय. पूर्वी ती प्रौढ साक्षरता म्हणून होतो. एक मुद्दा तोच आहे, पण नाव वेगळं आहे. त्यांची माहिती सर्वेक्षण, कुटुंब सर्वेक्षण, मुलां सर्वेक्षण, गणवेश वाटप, त्यांचे बुटं, सॉक्स, टाय सगळे वाटले गेले पाहिजेत. ह्यावरून ऐन वेळेस जे काही काम सांगितलं जाईल ते सगळी कामं करायची, ऑनलाईन आणि ऑफलाईन. क्लर्कची पण कामं तेच करायची. आता हे झालं झेडपीच्या शाळांचं. पण जर खाजगी अनुदानित असेल तर शिक्षक हा संस्था चालकाच्या गोठ्यात म्हशीचं शेण काढत असतो. अनेक उदाहरण आहेत. हे अशैक्षणिक काम आहे. काम कोण आहे? तो आहे कोण? शिक्षक. काम काय करतोय? संस्था चालकाची पतपेढी आहे, पुन्हा दूध डेअरी आहे, त्याचा हिशोब चेक करा. अशैक्षणिक कामाचे परिणाम. आता हे झाले अशैक्षणिक कामाचे परिणाम. त्याचे 4 ते 5 फॅक्टर्सवरती परिणाम होतात. एक आहे तुमच्या माझ्या बालकावरती होणारे परिणाम, शाळेत मुलांच्यावरती. एक तर शिक्षकाला त्या समोर उभा राहता येत नाही, बोलताच येत नाही, कारण वेळच नसतो. मित्रांनो, अनंत राऊत एक सुंदर कविता अशी म्हणतात की आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. आम्ही आरक्षण उराशी जपतो, गेलो विसरून बॅरिस्टर. भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय. म्हणून हा नेता माजलाय, नेता माजलाय, नेता माजलाय, माजलाय, माजलाय. फार सुंदर अशी कविता आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे लांडोर बंगल्याला आले होते एका जिल्हा सत्र न्यायालयाच्या एका खटल्या संदर्भात. हे सुंदर असं गाव आणि हे ऐतिहासिक असं गाव या व्यासपीठावर मला बोलताना अत्यंत आनंद होतो, म्हणून थोडा मी खुलून बोलतो. शाळा बचाव समितीचा तालुका पातूर, जिल्हा अकोला समन्वयक म्हणून मला काम करण्याचा एक योग आला आणि मी गाव निवडलं दोधानी हे गाव. मित्रांनो, आदिवासी बहुल भाग आहे आणि दोधानी हे गाव अतिशय ट्रायबल म्हणजे पहाड क्षेत्र असलेलं ते गाव आहे, पहाडी भाग आहे. आणि त्या भागामध्ये ज्या वेळेला मी गेलो आणि मी म्हटलं की हे गाव 18 इथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात, हे तुमची शाळा बंद होत आहे, मग याच्यावर आपण करायचं काय? आपण जर इथून पातूर या गावापर्यंत येतो म्हटलं तर जवळपास 11 किलोमीटर तुमचं गाव आहे आणि त्या गावामध्ये येण्यासाठी 4 किलोमीटर तुम्हाला चालून जावं लागतं. आणि ते मुलं हे येतील का? तर बेसिकली 4थ्या वर्गापर्यंत ते जे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचं वय काय हो? 6 ते 10 या वर्षातले ते विद्यार्थी. आणि मग ही चर्चा मी गावकऱ्यांसोबत करत असताना एक म्हातारी घरामध्ये भाकर थापत होती आणि मी जेव्हा म्हटलं की ते जंगल आहे, जंगलात जंगली जनावर आहे, तडस आहे, वाघ आहे, बिबट्या आहे आणि ते विद्यार्थी शाळा शिकायला एवढ्या दूर जातील का? ती म्हातारी भाकर थापून टावर कधी टाकली असावी तिनं. ती बाहर आली, मैंने बाबू साहब, माधुरी दीदी, मैं आपको हिंदी में बोलूँगा, वो नियर अबाउट 75 एज था उनका. और वो बाहर आके वो काउंटर मीटिंग में वो लेडी, वो दादी, वो मेरी माँ, वो मेरे को बोलती है कि बेटा ये जंगल और जंगली जानवरों से धोखा नहीं, इन्हें इंसानों से धोखा है कि इंसान की नीयत खराब हो गई है. म्हणजे आदिवासी बहुल भागामधून येणारे जे काही लोक आहेत, जे आदिवासी भागात राहतात, त्या लोकांना जंगली प्राण्यांचा भीती नाही हो. कोण कधी रोजचे वर्तमानपत्रक पाहतो आपण, सारखा सतत बलात्कार, सारखे सतत विनयभंग आपण बघतो. पण त्या दादीचं ते उत्तर आणि तिचं ते प्रतिक्रिया मला एवढी भावली आणि मग मी ठरवलं की म्हटलं आपण चला
आपण याच्या चळवळीमध्ये आपण सहभाग घेऊया आणि या चळवळीमध्ये आपण आपलं खारीचा वाटा का होईना आपण तो देण्याचा प्रयत्न करूया. आणि मित्रांनो, मी मुळात पहिल्यांदा तुम्हाला सांगलो, मी तुम्हाला चे गवेरा सांगणार नाही, मी मार्क्स सांगणार नाही, मी काही तुम्हाला सांगणार नाही. बस एवढं आहे की मी काय जे जे माझे अनुभव आहेत मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांपहिले राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि हिवाळी अधिवेशन सुरू असताना सगळ्यात पहिले तर मी मानतो की उपमुख्यमंत्रीपद हे असंविधानिक आहे आणि त्या पदावरचा एक तो मोठा नेता तो म्हणतो की PhD करून काय दिवे लावतात का, लाज वाटायला पाहिजे याले. अशा वक्तव्यासाठी यांना लाज वाटायला पाहिजे. अरे, आमच्या गरिबाचं शिक्षण तुम्ही हेरू राहिले, आमच्या जिल्हा परिषद शाळा तुम्ही मोडू राहिले आणि तुम्ही असे वक्तव्य करतात. आणि तुमच्या त्या तिथल्या याच्यामध्ये मी MSc ॲग्रिकल्चर मी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला जातो तर ते मला म्हणतात, अध्यक्ष महोदय तू MSc आहेस, तू नेट सेट नाही, तू PhD नाही, तुमची जागा नाही आहे, तुमचा इंटरव्ह्यू होणार नाही. म्हणजे तुमच्या महाविद्यालयामध्ये इस्रायलमधून तुम्ही शिक्षण घेतलेले लोक आणता आणि आमच्या गरिबांचं शिक्षण बंद करता. हे कुठं? मित्रांनो, वाशिम जिल्ह्यामधले आमचे आपल्या या चळवळीतले आपल्या शिक्षण बचाव परिषदेमध्ये म्हणजे खूप जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असलेले आमचे गजानन भाऊ आणि राम शृंगारे यांनी त्यांच्या शाळेमध्ये, त्यांनाही बिजेकर सर भेटले होते आणि त्यांनी एक शाळा बघितली. त्यांचं गाव मला आठवत नाही, पण त्यांच्या त्या पुस्तकामध्ये जे बाहेर पुस्तक आहे अवेलेबल ते तुम्ही प्रत्येकाने वाचा. म्हणजे त्या चळवळीमध्ये आपल्याला मुळदे राहून नाही, जिवंत राहून आपल्याला काम करता येईल. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीमधला ठराव, ग्रामसभेमधला ठराव किती महत्त्वाची भूमिका बजावतो हे मगाशी तुम्हाला रेणुकादास सरांनी देखील सांगितलेलं आहे. आणि त्यांनी बंद पडणारी जी शाळा होती ती शाळा देखील त्यांनी तिथे वाचवली आहे. खरंच मला मनापासून मी म्हणतो की अशा चळवळीतल्या चांगल्या कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि एवढ्या टाळ्यांनी मला चालणार नाही, असं हा हॉल गडगडला पाहिजे, अशा टाळ्या झाल्या पाहिजे अशा लोकांसाठी. कारण हे उदाहरणं आपल्या सोबतचे, आपल्या सहकाऱ्यांचे आहेत आणि त्यांचं नाव आपण हे नक्की घेतलं पाहिजे. आता योगायोगानं बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, पण आयोजकांनी 10 मिनिटाचाच मला वेळ दिलेला आहे. पण मुळात एक जाताना सुंदर अशी कविता म्हणतो, ती पण अनंत राऊतांची आहे, जी मी सुरुवातीला तुमच्यासमोर बोललो होतो. नेता रयतेचा नाही र कुणी, सारे एकाच माळेचे मणी. नेता रयतेचा नाही र कुणी, सारे एकाच माळेचे मणी. कधी तत्व न पक्ष बदलतील, गेलते की नाही गुवाहाटी, याची कोणाले नाही रे हमी. कुंकू एकाच कपाळी माथी, आणि हे गर्भ कोणाचाही धरतात बाईव. अशी सुंदर अशी कविता आहे. आणि जाताना या सिस्टमला, या चळवळीला एक तर नक्की या व्यासपीठावरून आज म्हणणार, या विचारमंचावरून म्हणणार की अरे दरिया तेरी खैर नहीं, बूंदों ने बगावत कर ली है. आशुतोष राणांचा हा शेर आहे. रे दरिया तेरी खैर नहीं, बूंदों ने बगावत कर ली है. नादा ना समझ बुज़दिल इसको, लहरों ने बगावत कर ली है. हम परवाने हैं मौत समा, मरने का हमें खौफ कहा. रे तलवार तुझे झुकना होगा, गर्दन ने बगावत कर ली है. आपण ऐकलं त्या संदर्भातलं एक निवेदन तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये सकाळपासून जे आपण प्रत्यक्ष ऐकलं तो सर्व समाजात सर्व भाषणाचा सार आहे, निवेदन आहे. ते सर्वोच्च न्यायालयाला सादर करायचे आहे. त्यापैकी महत्त्वाचे टॉपिक असे आहेत: देशातील शाळा बंद करण्याचा घाट एकीकडे चालू आहे. देशातील शाळा बंद करण्याचा घाट एकीकडे चालू आहे आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून सुरू झालेली आहे. आणि दुसरीकडे अस्तित्वात नसलेल्या देवांच्या मंदिरांची डागडुजी, रंगरंगोटी करण्यासाठी हजारो कोटी रुपये दिले जात आहेत. म्हणजे आपल्यासाठी मनुस्मृतीचे दिवस लांब नाहीत. आणि म्हणूनसाठी ह्या निवेदनावर आपण सर्वांनी कृपया सह्या केल्या तर मला वाटतं एक चांगलं महत्त्वाचं काम होईल.
त्या निवेदनाच्या कोरे कागद जे आहेत रेगाटलेले ते कागद ज्वालामुरी ते दिले आहेत. कृपया त्यांनी त्यावर सह्या करा. देशातील शाळा बंद करून गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षणाचे दरवाजे बंद करण्याचा घाट घातला जात आहे आणि देशातील मंदिरांच्या बांधकामाला सुटसट सुरू झालेला आहे. या देशाच्या प्रगतीला मोठा अडथळा आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्राला केंद्राने मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी, सुशोभीकरणासाठी, रंगरंगोटीसाठी 24,000 कोटी अनुदान दिलं आहे केंद्राने. आणि त्याबाबत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणतात महाराष्ट्रातले सर्व मंदिरे चकचकाट होतील आणि इकडे शाळा बंद होतील. म्हणजे हा किती जुलमाची जबरदस्ती ही. तो निधी जो केंद्राने 24,000 कोटी निधी दिलेला आहे तो निधी मंदिरांच्या रंगरंगोटीसाठी न वापरता तो शाळांसाठी, शाळा ज्या पडक्या आहेत त्या शाळेमध्ये पोरं जात नाहीत त्या शाळांसाठी खर्च करावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाला मी हे निवेदन दिले. आता काल परवाच एक व्हॉट्सअपवर एक मेसेज आला आहे. 79 लोकांची भरती IAS पदावर झाली. त्यापैकी एकही मागासवर्गीय नाही, एकही ST नाही, एकही OBC नाही, बहुवंचित नाही. सर्व कुलकर्णी, देशपांडे, हातात दांडे, पांडे, त्रिवेदी, अथर्ववेदी, चतुर्वेदी हे सर्व तेच आहेत. एक 4 महिन्यापूर्वी 81 IAS आणि IPS अधिकाऱ्यांची यादी तयार झाली. त्यात सुद्धा तेच आहेत. आणि 13 डिसेंबरला जो संसदेमध्ये जे 5 तरुण आणि 1 तरुणी घुसली ते कोणी पदवीधारक आहेत, कोणी इंटरव्ह्यू दिलेली आहे, कोणी मुलाखती दिली आहे, कोणी तयारी करतो आहे. त्यांना डावलून 79 लोकांची भरती करण्यात आली. 81 लोकांची भरती करण्यात आली. हे मनुस्मृतीचे दिवस आपल्या अगदी निकट आहेत, ज्याची ही नांदी आहे. आणि म्हणूनसाठी हे एका दिवसाच्या संमेलनाने होणार नाही. सर्वांनी एकजुटीने जसं त्या हरियाणाच्या आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि सरकारला 3 कृषी कायदे परत घ्यायची वेळ आली, त्या प्रकारचं कठोर आंदोलन करण्याची ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. एका दिवसाच्या संमेलनाने, एका दिवसाच्या चर्चासत्राने हे होणे नाही आणि त्यासाठी आपली सर्वांनी तयारी ठेवली पाहिजे. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय भीम, जय भारत. या NEPच्या माध्यमातून शिक्षणाचं टोटल केंद्रीकरण होणार आहे. इथं सरांनी गुणवत्तेचा मुद्दा मांडला, भुताळे सरांनी, की गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये गुरुकुल पद्धती आणि दुसऱ्या बाजूला बौद्ध शिक्षण पद्धती असा एक आपण जर प्रभाव बघितला तर या NEPमध्ये सुद्धा गुरुकुल क्षेत्राचं किंवा त्या पद्धतीचं कौतुक केलेलं आहे, गवगवा केलेला आहे. म्हणजेच पुन्हा गुरुकुल पद्धती म्हणजे काय, तिथं कोणाला शिक्षण असणार हे आपल्याला माहीत आहे की आता सध्याची जी आपली शिक्षण पद्धती आहे ती पाठांतरावर आधारलेली शिक्षण पद्धती आहे. म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती सुद्धा ही पाठांतरावर आधारलेली पद्धती होती. त्याच्यामध्ये तुम्हाला वेद पाठ करावा लागत, तुम्हाला म्हणजे ब्राह्मणांना त्यांना वेद पाठ करावा लागायचे. ज्याला 2 वेद पाठ असतील त्यांना द्विवेदी म्हटल्या जायचं. त्यांची आडनावं सुद्धा तशी पडलेली आहेत. ज्याला 4 वेद पाठ त्यांना चतुर्वेदी म्हटल्या जायचं. अशा पद्धतीची एक आखणी त्याच्यामध्ये आहे, पाठांतरावर आधारलेली. आणि तिथूनच पुढे त्याच्यामध्ये पाठांतरात काही अडचणी आल्या म्हणून पाणिनीला व्याकरण लिहिण्यासाठी सांगितलं गेलं आणि मग ते व्याकरणाचं पुस्तक पुढे आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच ब्राह्मणी ज्ञान आणि अब्राह्मणी ज्ञान इकडं पाठांतरावर आधारलेली आणि इकडे बौद्ध शिक्षण पद्धती ही विवेकावर आणि चिकित्सेवर आधारलेली आहे. म्हणून आपल्याला जी संविधानिक मूल्य आहेत अभ्यासक्रमामध्ये यायला पाहिजे ती येत नाहीत. ती सगळी मूल्ये ही ब्राह्मणी असतात, भांडवली मूल्ये असतात आणि ती शाळा महाविद्यालयातून अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रुजवली जात आहेत. वास्तविक पाहता सत्यशोधक शिक्षक सभा असेल, विद्यार्थी संघटना असतील, यांनी म्हणजे सर्वांना शिक्षण मिळालंच पाहिजे या लढाईसोबत
शिक्षणाच्या आशय बदलाची सुद्धा लढाई केलेली आहे. परंतु आता आशय बदलाच्या लढाईचा प्रश्न राहतो की नाही, इथं शाळाच राहणार नाहीत, तर आशय बदलाची लढाई कशी लढायची हा एक मुद्दा आपल्या समोर असणार आहे. ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणून एकीकडे आपल्या देशामध्ये शिक्षणावर पैसा खर्च करायचा म्हणलं की पैसा नसतो, परंतु आता सरांनी मुंगळे साहेबांनी सांगितलं किंवा बाकीच्या सगळ्या वक्त्यांच्या मांडणीमध्ये येते की सकाळी देवेंद्र इंगळे सरांसुद्धा त्यांच्या अध्यक्ष समारोपामध्ये मुद्दा मांडला की आपल्याकडे ते कुंभमेळा घ्यायला हजारो कोटी रुपये सरकार देतं. महाजन सरांचा उल्लेख केला की आपल्या देशातले जे तीर्थक्षेत्र आहेत, मंदिरं आहेत, ते चकचकीत करण्यासाठी हजारो कोटी रुपये सरकार देत आहे. या देशातल्या भांडवलदारांचे कर्ज राईट ऑफ केली जातात, त्यांना कर्जमाफी करमाफी दिली जाते, त्याच्यासाठी सरकार उदार होतं. आणि या देशातल्या शोषित पीडित बहुजन समाजाच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी मात्र त्यांच्याकडे पैसा नसतो. आणि मग शाळा संकुलाच्या माध्यमातून सगळ्या या कॉर्पोरेट घराण्यांना शाळा विकण्याचाच एक डाव आणि तिथली सगळी सत्ता संपत्ती आपल्या स्वतःच्या ताब्यात काबीज करण्याचा एक तो डाव या सरकारचा दिसतो. अशैक्षणिक कामाचा एक मुद्दा आलेला आहे. मी थोडा धावता घेतोय कारण सगळे मुद्दे काही घेणं विस्ताराने शक्य नाही, म्हणून फक्त त्याला थोडासा स्पर्श करणार आहे. अशैक्षणिक कामाचा एक मुद्दा आलेला आहे की अशैक्षणिक कामं शिक्षकाच्या पाचीलाच पुजलेली आहेत. एक तर महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये शिक्षणाची संख्या अत्यल्प आहे. तुम्ही औरंगाबाद जिल्ह्याचा जरी सर्वे केला जिल्हा परिषदेच्या शाळाच्या, कमीत कमी तुम्हाला मी खात्रीने सांगतो की 50 ते 70 शाळा अशा असतील की एकही शिक्षक नाही. तिथं फक्त अंगणवाडी ती खिचडी शिजवणारी महिला जाते, खिचडी शिजवली जाते आणि ती मुलं खिचडी खाऊन घरी जातात. अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणजे एकीकडे गावाच्या गावांमध्ये शाळा नाहीत, जिथं शाळा आहेत तिथं शिक्षक नाही, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या शाळा दिवसाढवळ्या बंद पडणार आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशैक्षणिक कामं एवढी वाढून ठेवलीत, याचा आकडा पण आलेला आहे. आणि त्यांना म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून काही शिक्षक संघटना आम्हाला शिकवू द्या अशा पद्धतीने आंदोलनं करतायत की आमचं काम हे अध्यापन करणं आहे, विद्यार्थी घडवणं आहे, ना की अशैक्षणिक कामं आहेत. म्हणून आमच्या शिक्षक सभेने किंवा या शिक्षण बचाव समन्वय समितीने काही मागण्या पण केलेल्या आहेत की अशैक्षणिक कामं ही शिक्षण हक्क कायद्याने सुद्धा दिली होती आणि NEP-ने सुद्धा ती वाढून ठेवलेली आहेत, ती रद्द झाली पाहिजे. आणि प्रत्येक शाळेला एक लिपिक आणि क्लार्क दिला पाहिजे आणि पुरेसे शिक्षक सुद्धा सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजेत. अशा प्रकारची एक मागणी आपण या निमित्ताने घेतलेली आहे. कारण अशैक्षणिक कामांचा परिणाम त्या शिक्षकाच्या आरोग्यावर तर होतोच, परंतु एकूणच भारताच्या जडणघडणीमध्ये किंवा त्या मुलाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये घडताना आपल्याला दिसून येतो. कारण एकीकडे खिचडी शिजवली नाही म्हणून विचारणारी यंत्रणा आहे, परंतु शिक्षकाने शिकवलं नाही अशी मात्र विचारणारी यंत्रणा या भारतामध्ये उपलब्ध नाही. म्हणून शिक्षकाच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं सर्वात महत्त्वाचं काम काय असेल तर ते शिकवणं आहे किंवा अध्यापन करणं आहे, विद्यार्थी घडवणं आहे. तेच त्याला करू दिलं जात नाही. हे का करू दिलं जात नाही हे पण तुम्ही नीट समजून घ्या. हे फक्त सरकारी शाळांना किंवा खाजगी अनुदानित शाळांना अशी कामं लावली जातात. खाजगी अनुदानित शाळेला तरी लिपिक किंवा क्लार्क असतो, सरकारी शाळांना तर अजिबात नसतो. मात्र ज्या इंग्रजी शाळा आहेत किंवा ज्या सेल्फ फायनान्स शाळा आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अशैक्षणिक कामं नसतात, हे पण लक्षात घ्या. म्हणून गुणवत्तेचा प्रश्न घेत असताना तिथं टाय बूट सूट असेल आणि तिथल्या मुलाला किमान काहीतरी पोपटपंची ज्ञान असतं आणि ते पटापटा 4-5 वाक्य बोलतं, म्हणून तिथं गुणवत्ता आहे अशी एक धारणा समाजाची बनते. आणि सरकारी शाळांमध्ये हे बोगस आहेत किंवा तिथं गुणवत्ता नाहीये, दर्जाहीन शाळा आहेत असा सर्वसामान्यातला सर्वसामान्य पालक सुद्धा त्या शाळांना ठपका ठेवून मोकळा होतो. परंतु त्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा त्या सरकारी शाळांचं शिक्षण हे आपल्या मुलांना मिळालं पाहिजे याची काही आपली जबाबदारी आहे, उत्तरदायित्व आहे, त्या पालकांना वाटत नाही. म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की त्या पालकांना हे समजावून सांगितलं पाहिजे की शालेय समितीच्या माध्यमातून किंवा त्या शाळेसाठी सरकारला सुद्धा पालकांनी सुद्धा भांडलं पाहिजे. शिक्षकाला याचं तर भान नाहीच आहे. शिक्षक हे स्वतःच्या व्यक्तिगत वेतनाच्या प्रश्नांमध्ये खूप अडकलेले आहेत, पेन्शनच्या प्रश्नामध्ये अडकलेले आहेत. पेन्शन त्यांना मिळाली पाहिजे, परंतु त्यासोबतच शिक्षणाचे आणि शिक्षणातले प्रश्न सुद्धा त्यांना ते कळाले पाहिजेत आणि ते प्रश्न घेऊन त्यांनी लढलं पाहिजे असं मला वाटतंय. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. तर मित्रांनो, आपण सकाळपासून शिक्षण बचाव परिषदेला इथे उपस्थित आहात. तर उद्घाटक माधुरीजी तसेच अध्यक्ष
उमेश बगाडे सर आणि आपले बीज भाषक रमेश बिजेकर सर यांनी आपल्याला अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण पहिलं सत्र, त्याच्यानंतर अध्यक्षीय सत्र, हे सत्र ऐकून फक्त इथेच थांबणार आहोत का? तर नाही. तर आपण हे सत्र ऐकून हे मार्गदर्शन घेऊन आपण आतापासून आपल्या धुळे शहरात असेल, उत्तर महाराष्ट्रात जळगाव असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, तर या शहरांमध्ये आपल्याला नवीन शिक्षण धोरण कसं बंद करता येईल, नवीन शिक्षण धोरणाला कसा आळा घालता येईल, हे मार्गदर्शन घेऊन आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे मित्रांनो. तर आजचं आपल्याला अध्यक्ष लाभलेले उमेश बगाडे सर यांचं मी सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक जन आंदोलन आणि सत्यशोधक शिक्षक सभा यांच्या वतीने मी यांचा आभार मानतो. तसेच उद्घाटक माधुरी मॅडम यांचे देखील मी आभार मानतो. तसेच आपले बीज भाषक रमेश बिजेकर सर यांचे देखील मी आभार मानतो. तसेच मित्रांनो, आज आपल्याला पहिल्या सत्राला आणि शेवटच्या सत्राला जे वक्ते लाभले त्यांचे देखील मी आपल्या संघटनेच्या वतीने आभार मानतो. तसेच आपल्याला जो हा हॉल इथे उपलब्ध करून दिला त्यांचे देखील मी संघटनेच्या वतीने आभार मानतो. तसेच मित्रांनो, धुळे, नंदुरबार, मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोकण इथून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील मी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आणि सत्यशोधक जन आंदोलन त्यातल्या त्यात सत्यशोधक डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने मी आभार मानतो. आणि आजची ही परिषद इथेच संपली असं जाहीर करतो. जय भीम, लाल सलाम.